आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। आज एक हिंदुस्थानी भाषेतलं पद आपण बघणार। उपासना परंपरेमध्ये हे पद म्हटलं जातं। अतिशय छोटे खाणी असलेलं आणि मोठा आशय विषय व्यक्त करणारं हे पद आहे। म्हणजे संक्षिप्त शब्दांमध्ये व्यापक अशा विविध पंथांचा आणि त्याचबरोबर मार्गांचा विचार दासोपंतांनी याच्यामध्ये मांडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस आपली चूक झाली की आपणहून कधीच क्षमा मागत नाही। खरं म्हणजे क्षमा करणं आणि क्षमा मागणं या दोन्हीही वृत्ती विशाल हृदयाच्या माणसापाशी असतात। ज्याचं मन मोठं उदार असतं, क्षमाशील असतं, व्यापक विचार असतो, उदात्त विचार असतो, तोच माणूस क्षमा करूही शकतो आणि क्षमा मागूही शकतो। क्षमा ही मागता आली पाहिजे। आपलं चुकलं किंवा माझी ही चूक झाली हे मान्य करणं, हे मोकळ्या मनाने कोणापाशी तरी व्यक्त करणं, ही शुद्ध म्हणा, प्रांजळ म्हणा, पवित्र मनोवृत्तीची लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे। दासोपंतांनी अशी क्षमा प्रत्यक्ष दत्तात्रेयापाशी मागितलेली की माझा अपराध झाला देवा, आणि अशी अपराध झाल्याची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये येते तेव्हा भलेही आपलं चुकलं हे आपल्याला कळत असेल, पण त्याचं प्रकटीकरण मात्र केलं पाहिजे। ते बहिस्संगी केलं पाहिजे, बाह्य जगाला ते कळलं पाहिजे। खरं म्हणजे कुटुंबामध्ये ही गोष्ट फार गरजेची आहे। आपण एकत्र कुटुंब तर खरंच राहिलं नाही आता, पण अगदी एकल कुटुंबांच्या मध्ये सुद्धा जी काही 2-3 फार तर 4 माणसं असतात, त्या 4 माणसांच्या मध्ये सुद्धा एकमेकांचा वाद इतका विकोपाला जातो, त्याची कारणं अहंगंड आणि त्याचबरोबर क्षमाशील वृत्ती नसणं, इगो टाकणं। आजच्या भाषेत सांगायला झालं तर आपला अहंकार बाजूला टाकणं। हा देवापाशी आधी टाकायची आपण थोडक्यात म्हणता येईल प्रॅक्टिस केली पाहिजे। तसं पाहिलं तर देवाला बोलताना कोण ऐकतं आपल्याला? कोणी नाही ऐकत। हा संवाद आपला आत्मसंवादही असतो आणि तो ईश संवादही असतो। या ईश संवादापासून सुरुवात करावी माणसानं, अहंकार गाळून टाकण्याची, सोडून देण्याची। आणि माझं चुकलं किंवा माझी चूक झाली, मी असं करायला नको होतं, असं वागायला नको होतं, या 2-3 शब्दांच्या छोट्याशा वाक्यांनी माणसाच्या आयुष्यामध्ये शांती नांदायला सुरुवात होते, समाधान नांदायला सुरुवात होते। दासोपंतांच्या मनामध्ये प्रचंड वादळ होती। साधनेच्या काळामध्ये असतील ती, उपासनेच्या काळामध्ये असतील ती, वेदाभ्यासाच्या काळामध्ये असतील ती, ज्याला आपण आज तपश्चर्या असं म्हणतो, त्या तपोचरणाच्या काळामध्ये असतील। आणि मग या मार्गावरून जाताना पुढे 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 मार्गक्रमण करताना काही गोष्टींचा पुन्हा नव्यानं परिचय होतो। नव्या पिढीच्या भाषेत सांगायचं झालं तर मराठीत रिअलायझेशन होतं। आणि हे रिअलायझेशन ही आपलीच आपल्याला ओळख, इतरांची आपल्याला झालेली ओळख, ज्याला आपण प्रचिती असं म्हणूया, ही प्रचिती
जेव्हा येते तेव्हा दासोपंत आपल्या चुकांची कबुली देत आहेत. आता या चुका कोणत्या आहेत बघा. दासोपंतांच्या धारणेमध्ये ह्या चुका वेगळ्या आहेत, कदाचित आपल्या कौटुंबिक धारणेमधल्या या चुका वेगळ्या आहेत. पण दासोपंत कबुली कशाची देत आहेत, हा अपराध कोणता आहे आणि ते काय म्हणतायत, हे पद पारंपरिक चालीमध्ये मी आणि अद्वैता आम्ही दोघी म्हणतोय. सच में अपराधी, सच में अपराधी, या अवधूत सच में अपराधी, अपराधी रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत ध्यान ज्ञान की बात न पूछो, अरे ज्ञान ध्यान की बात न पूछो, क्या जानू अरे क्या जानू, समाधि रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत सच में अपराधी, अपराधी रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत आसन मुद्रा जोग जगावता, आसन मुद्रा जोग जगावत, चंचल मन अरे चंचल मनस विकारी रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत सच में अपराधी, अपराधी रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत साई दिगंबरू आत्मारामो, अरे साई दिगंबरू आत्मारामो, आप में आप समायो रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत सच में अपराधी, अपराधी अवधूत सच में अपराधी, अवधूत साई दिगंबरू आत्मारामो, अरे साई दिगंबर आत्मारामो, आप में आप समायो रे अवधूत सच में अपराधी, या अवधूत सच में अपराधी. सच में अपराधी, या अवधूत सच में अपराधी. खरंच मी अपराधी आहे, माझ्या चुका झाल्या, चूक झाली. या चुकांची उजळणी म्हणा किंवा पाढा वाचणं म्हणा, ते पुढच्या चरणांच्या मध्ये करतायत. हे खरं म्हणजे स्वतःसाठी आहे का, माझ्या चुका झाल्या हे सांगणं आहे का? तर एक बाजू तर तशी आहेच, पण दुसरी बाजू अशी आहे की जे कोणी साधक, भक्त, आस्तिक
श्रद्धाळू, कौटुंबिक असूनही परमार्थ साधणारे, प्रपंचात असूनही परमार्थाची इच्छा बाळगणारे जे जे कोणी म्हणून आहेत त्या सर्वांसाठी हे प्रातिनिधिक स्वरूपातलं पद आहे. काय करत नाही माणूस त्या मार्गावरती? जे जे म्हणून कोणी सांगेल त्या त्या भक्ती मार्गाचा अवलंब, त्या त्या उपासना मार्गाचा अवलंब किंवा त्या त्या कर्मकांडाचा, ज्ञान मार्गाचा अवलंब तो साधक करत असतो, तो भक्त करत असतो. आणि जेव्हा ही गोष्ट लक्षात येते की हे आपण करतोय, पण तात्विकपणे विचार करायला गेलं तर तो आणि मी जर एकच आहोत, अहम ब्रह्मास्मी असं जर आहे, तर मग आपण हे काय करतोय? कर्म मार्गामध्ये या अवडंबराचा पसारा आपण का मांडलाय? किंवा ज्ञान मार्गामध्ये तर्क कर्कशता आणून प्रत्येक पारिभाषिक शब्दांचा, पारमार्थिक शब्दांचा व्याख्येने, चर्चेने, मार्मिक टिप्पणीने खीस पाडून आपल्याला काय पदरात पडतंय? ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि तिसरा जो भक्ती मार्ग आहे त्याचाही उल्लेख दासोपंत या ठिकाणी करतायत. आपण त्या चरणावर गेल्यावर बघू. हे आपण जे काही करतो आहोत ते व्यर्थ आहे, ते फोल नाही का? हे केव्हा लक्षात येत आहे? आपण पहिल्या चरणाकडे वळूया. दासोपंत काय म्हणतायत आणि ते वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या उपासना पंथांनी जाताना अपराधीपणाची भावना का आलीये याची कारण त्यांनी नोंदवलीत. सच में अपराधी यावधू तू, ज्ञान ध्यान की बात न पूछो. अरे ज्ञान ध्यान या गोष्टींची तर विचारच करू नका, याचं तर काही विचारूच नका. बात न पूछो. ज्ञानाची आणि ध्यानाची इथे दोन मार्ग आले. कोणते दोन मार्ग आहेत? ज्ञान मार्ग आणि योग मार्ग. दासोपंत म्हणतात, सच मैं अपराधी या अवधूतू सच मैं अपराधी. हे देवा अवधूता, खरंच मी अपराधी आहे. काय अपराध आहे ते असं सांगतात. देवा ध्यान ज्ञान या दोन्ही गोष्टीचं तर विचारूच नका. ज्ञान आणि ध्यान या दोन्ही गोष्टीचं तर विचारूच नका. क्या जानू समाधी रे. योगमार्गाचाच विचार इथे त्यांनी केलेला. पुढे ज्ञान ध्यान की बात न पूछो, क्या जानू समाधी रे. अरे मी अजाण आहे, अज्ञान आहे, अज्ञानी आहे. या मार्गावरून जात होतो, ज्ञानाचा प्रयत्न करत होतो, पण त्या ज्ञानाच्या सागरामध्ये उडी घेतल्यानंतर मला कळलं की मी कितीही याच्यामध्ये खोलवर गेलो, कितीही बुडत राहिलो तर मी परिपूर्ण नाही. आणि ध्यानाची ही गोष्ट विचारू नको, कारण मला समाधी लागते असं बिलकुल वाटत नाही. मी समाधी ही गोष्ट जाणत नाही. क्या जानू समाधी रे. माझी समाधी लागत नाही. मला वाटतं मी ध्यान करतो, मला वाटतं मी योग मार्गाने जातो, पण खरं सांगू का देवा, मला ज्ञानही नाही आणि माझं ध्यानही लागत नाही. ज्ञान ध्यान की बात न पूछो, क्या जानू समाधी रे. देवा मला ज्ञान नाही, मला ध्यान नाही, माझा योगमार्ग पक्का नाही, आणि समाधी नावाची गोष्ट काय ती मी जाणतच नाही. सच मैं अपराधी. फक्त या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतोय, पण पदरात मात्र माझ्या काही पडत नाही देवा. खरंच मी अपराधी आहे. पुढे ते म्हणतात,
आसन मुद्रा जोग जगावत चंचल मन सविकारी रे. आसन मुद्रा जोग जगावत. यातही योगमार्गाचा आणि खास करून वेगवेगळ्या पंथांचा उल्लेख केलेला आहे बघा. जोगते रस्त्याने फिरतात. नाथपंथीयांमध्ये ही पद्धत आहे. किंगरी वाजवत ते रस्त्याने जातात, शिंगी वाजवत रस्त्याने जातात. काही काय म्हणता येईल त्याला, कंथा घातलेली असते, कानफाटे नाथपंथीय लोक असतात, ते किंगरी वाजवत रस्त्याने जात असतात. आणि ते म्हणतात जोग जगावत. हे जोगी लोक हे रस्त्यानी तुझं जागरण, जगावत म्हणजे तुझं जागरण करत रस्त्याने फिरतात, तुझं नामस्मरण करत रस्त्याने फिरतात. आसन मुद्रा जोग जगावत. योग मार्गामध्ये विविध प्रकारची आसनं, विविध मुद्रा आपल्याला माहिती आहेत. खरं म्हणजे आरोग्याच्या शास्त्राने त्याचा विचार तर आहेच, पण पारमार्थिक अंगाने लक्ष एक करण्यासाठी, एकलक्ष होण्यासाठी, एकाग्रचित्त करण्यासाठी, ध्यान लावण्यासाठी या विविध मुद्रांचा, आसनांचा तिथे वापर केलेला आहे, किंवा ते आसनं करावी लागतात, त्या मुद्रा कराव्या लागतात. दुसरा आणखी एक अर्थ असा आहे की आपण कधी जर मंत्रानुष्ठान ऐकलं असेल तर ते मंत्रानुष्ठानामध्ये ओम फट स्वाहा ह्या काही क्रिया केल्या जातात, किंवा ह्या क्रिया केल्या जातात, अंगुष्ठान दाखवलं जातं, किंवा अशा काही क्रिया आहेत. ओम फट याला काही अर्थ आहे. विशिष्ट म्हणण्याच्या वेळेला, विशिष्ट उच्चाराच्या वेळेला, आणि त्या विशिष्ट उच्चारणाच्या वेळी विशिष्ट क्रिया, न्यास मुद्रा असं त्याला म्हटलेलं आहे. न्यास म्हटलेलं आहे त्याला. मंत्रानुष्ठान जर तुम्ही पाहिलं असेल, किंवा वेद म्हणणारे जे ब्राह्मण असतात ते ब्राह्मण जर ते वेदघोष करत असतील, अगदी योग्य वेधशाळेमध्ये शिकलेले, तर ते विशिष्ट अंगुली निर्देश करून मुद्रा करत असतात आणि न्यास करत असतात. दासोपंत म्हणतात योग साधनेमधली विविध आसनं वेद पाठांतरामध्ये किंवा वेदघोषामध्ये येणारी न्यास मुद्रा आणि जोग जगावत, म्हणजे नाथपंथीयांच्याकडे खरं म्हणजे हा प्रत्यक्ष अंगुली निर्देश असावा असं मला स्वतःला वाटतं. पण जोग जगावत हे नाथपंथीयांच्या मध्ये तर आहेच, पण दत्तपंथाचे सुद्धा काही इतर अवधूत पंथामध्ये झोळी घेऊन फिरलेल्या ते संन्यासी आहेत, काही योगी आहेत. आणि या सगळ्या लोकांना, म्हणजे जे लोक रस्त्याने जोग जगावत फिरतात, त्या देवाचं नामस्मरण करत ते सगळीकडे फिरतात. हे जोग जगावणं, जोगी लोकांचं हे रस्त्यावरून नामस्मरण करत किंगरी वाजवत, शिंगी वाजवत फिरणं, दासोपंत म्हणतात हे सगळं ते लोक करतात देवा, किंवा आम्ही ते सगळं करतो. नाथपंथीयांच्या मध्ये म्हणा, किंवा न्यास मुद्रेमध्ये म्हणा, किंवा योग मार्गातल्या आसनांच्या मध्ये म्हणा, देवा आम्ही व्यस्त आहोत, आम्ही ह्याच्यामध्ये या मार्गावरून जातोय, हे करतोय. पण दासोपंत पुढे जे म्हणतात ते फार महत्वाचे. आसन मुद्रा जोग जगावत चंचल मनस विकारी रे, किंवा चंचल मन सविकारी रे. दोन्ही शब्दांचा वापर केला तरी तो इथे योग्य आहे. दासोपंत म्हणतात आसन मुद्रा जोग जगावत, आम्ही असं सगळीकडे फिरतोय, योगमार्गाने तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय. न्यास मुद्रेचा खटाटोप आमचा चाललेला आहे, आणि त्याचबरोबर जोग जगावत आम्ही रस्त्याने फिरतोय, किंगरी वाजवत फिरतोय, शिंगी वाजवत फिरतोय. पण चंचल मनस विकारी रे. या सगळ्यांना काहीही अर्थ उरत नाही जर माणसाचं मन इथे एकाग्रच होत नाहीये. सगळीकडे जरी तुम्ही बाहेर फिरत असाल तरी मन एका ठिकाणी हवं, चित्त एका ठिकाणी हवं, तर त्या रस्त्याने देवाचा नामगजर करत फिरण्याला अर्थ आहे. पण देवा आम्ही नामगजर करत फिरतोय, तुझं ध्यान लावतोय, तुझी आसन मुद्रा करतोय, न्यास मुद्रा मंत्रांचा खटाटोप सुरू आहे, पण चंचल मनस विकारी रे,
अवधूतू सचमय अपराधी रे. हे माझं सगळं चाललंय, हा बाजार मांडून ठेवलाय, ही सगळी जत्रा भरली आहे, विविध मार्गांची जत्रा भरली आहे. पण देवा खरं सांगू का, चंचल मनस विकारी रे. मन मात्र विकार सोडायला तयार नाही. मन शुद्ध नाही, मन पवित्र नाही, मन मंगल नाही, मन प्रांजळ नाही. आणि म्हणून खरंच आम्ही अपराधी आहोत. आम्हाला क्षमा कर. सच मैं अपराधी, या अवधूतू सच मैं अपराधी. आता तर खरं म्हणजे या युगामध्ये किती माफी मागायला पाहिजे, कारण लोक अधिक तर अवडंबर करणारे अधिक आहेत आणि देवाचा उपासनेचा पक्का मार्ग सांगणारे तर अत्यंत कमी आहेत. दासोपंत हे सगळं करताना म्हणतायत, त्या मार्गावरून जाताना म्हणतायत की हे सगळं आमचं चाललंय, भमभम चाललंय, सगळं चाललंय. पण चंचल मनस विकारी रे, अवधूतू सच मैं अपराधी रे. हे सगळं चाललंय देवा, पण मन मात्र ताब्यात नाही. मन मात्र चंचल आहे, ते विकारी आहे, ते विकारांनी युक्त आहे, लिप्त आहे. आणि देवा म्हणूनच आम्हाला तू क्षमा कर. सच मैं अपराधी रे, या अवधूतू सच मैं अपराधी रे. आणि मग ह्या सगळ्या मार्गांचा अवलंब करताना हे सारं कसं खोटं आहे, हे का आभासी करतो आहोत आपण, याची प्रचिती येते. आणि दासोपंत शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, साई दिगंबरू आत्माराम. साई म्हणजे साधू, साई ही उपाधी लावलेली आहे. साई दिगंबरू, हे साधो, हे सज्जन दिगंबरा पुरुषा, परमपुरुषा. साई दिगंबरू आत्मारामू. तो दिगंबर, तो साधू दिगंबर, तो माझा आत्माराम आहे, तो आमचा आत्माराम आहे. आणि आमचा आत्माराम असलेला तो प्रत्यक्ष दिगंबर जेव्हा आप में आप समायोरे, जेव्हा त्याचा आणि तुमची मिळणी होईल, तुमच्या आत्म्याची आणि त्या परम आत्म्याची जेव्हा एकमेकांच्या मध्ये गाठ पडेल, एकमेकांच्या मध्ये मिळणी होईल, त्या दोघांची भेट होईल आणि ते द्वयाचं अद्वय होईल, ते एकरूप होतील. आणि तेव्हाच या सगळ्या पसाऱ्याचा उपयोग झाला असं म्हणता येईल. मार्ग कोणताही निवडा, त्यांचं म्हणणं इतकंच आहे की मन चंचल असलं तर त्याचा उपयोग नाही, किंवा आपला आत्मा हा परमात्मा आहे याची जाण ठेवून या सगळ्या मार्गांचा अवलंब जो कोणता तुम्ही करणार आहात त्याची जाणीव मात्र ठेवली पाहिजे. ते असं म्हणतात, आसन मुद्रा जोग जगावत, चंचल मनस विकारी रे, अवधूतू सच मैं अपराधी रे. साई दिगंबरू आत्मारामू. तो साई दिगंबर, तो साधू, तो परम पुरुष, तो प्रत्यक्ष परमेश्वर दिगंबर आप में आप समायो रे, अवधूतू सच में अपराधी. ज्या क्षणी तुम्हाला ह्याची जाणीव होईल की तो परमात्मा हाच माझा आत्मा आहे, आणि ही जाणीव झाल्यानंतर, या दोघांची भेट घडल्यानंतर, या दोघांचं एकरूपत्व कधी शक्य आहे, तर ज्यावेळी जीवाचे सगळे विकार नष्ट होतील आणि शिवाचे गुण असलेला तो जीव तयार होईल. जीवाजवळ विकार आहेत आणि ते विकार हळूहळू जेव्हा नष्ट होतील आणि हे विकार नष्ट करत 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 त्याची प्रगती होते आणि जीव हा शिवासारखा होतो.
आणि शिवाच्या प्राप्तीसाठी तो शिवासारखा होतो, शिवाच्या गुणासारखा होतो, आणि तरीही शिव गुणहीन आहे. जेव्हा गुणहीन शिवासारखा जीव गुणहीन होतो, रजतम सत्व लयरूप होऊन एकत्र येऊन लय त्यांचा होऊन ते समसमान होतात. आणि त्या क्षणी दासोपंत म्हणतात आत्म्याची आणि परमात्म्याची मिळणी होते. आणि तोच क्षण, या क्षणासाठीच तर आपल्या ह्या आयुष्याची ही खटपट चाललेली आहे, या मार्गावरून जाण्याची खटपट चाललेली आहे. कुणी ज्ञान मार्गाने जाते, कुणी कर्म मार्गाने जाते, कुणी भक्ती मार्गाने जाते, कुणी योग मार्गाने जाते. आणि या सगळ्या मार्गांवरून जाताना दासोपंत एकच गोष्ट महत्वाची सांगतात की आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही योग करतो, न्यास करतो, मुद्रा करतो, आम्ही सगळी कर्म व्यवस्थित करतो, कर्मफलाची आशा न ठेवता ती कर्म करतो आणि ज्ञानही प्राप्त करून घेतो आहोत. पण या सगळ्या मार्गांच्या साठी दासोपंतांनी एकच एक किल्ली सांगितली आहे, त्यांनी कुलूप उघडणार आहे. हे कशाचं कुलूप उघडणार आहे? तर आत्म्या आणि परमात्म्याच्या मध्ये जो दरवाजा आहे, जी भिंत आहे, जो अडसर आहे, जो पडदा आहे, त्या पडद्याला कुलूप आहे. आणि हे कुलूप कशाचं आहे? तर षड्विकारांच्या नाशनाचं. मनातला ते कुलूप आहे. मनाचे विकार नष्ट होतील आणि जीव हा शिवासारखा होईल. शिव आणि जीव यांचे एकत्रीकरण, यांची मिळणी होईल. आणि ती जी स्थिती असेल, ती स्थिती दासोपंत वर्णन करतात, आप में आप समायो रे अवधूतो सच में अपराधी. या स्थितीला यायचं असेल तर चंचल मनस विकारी रे, ही अवस्था आम्हाला सोडून पुढे जायला हवं. एकेका विकाराला मागं टाकत टाकत पुढे जायला हवं. तुकाराम महाराज फार सुंदर एका अभंगामध्ये सांगतात, काम क्रोध शुंभ निशुंभ माजले, काम क्रोध शुंभ निशुंभ माजले, आम्हा गांजिले धाव पावे. हे सगळे काम क्रोध शुंभ निशुंभ आहे, हे राक्षस आहेत आणि हे विकार आहेत. आणि या सगळ्यांनी आम्हाला गांजलेलं आहे. याच्यासाठी तू ये देवा की हे विकार आमचे निघून जावेत. जसं जसं द्वैतात कधी राहायचं आणि अद्वैतात कधी जायचं, याच्या पायऱ्या आहेत ह्या. द्वैताची जाणीव असलीच पाहिजे. काय कारण आहे द्वैताची जाणीव ठेवण्याचं? तो देव, तो ईश्वर, तो परमपुरुष परमात्मा आणि मी सामान्य जीव, ही जाणीव केव्हा होते? साधा तर्क आहे फार ज्ञानाचे किंवा जाडजूड ग्रंथांची पानं उलटण्याची अजिबात गरज नाही. साधा तर्क आहे. आम्ही विकारी आहोत, आम्हाला किती छोट्या छोट्या गोष्टींचे रोज मोह पडतात. संयम नाही. लोभ, मोह, क्रोध, असूया, ईर्षा या सगळ्यांचं जणू भरलेलं भांड आमच्या डोक्यावरती घेऊन, काळजामध्ये घेऊन आम्ही वावरत असतो. अगदी शेजारणीने नवीन घर घेतलं, शेजारणीच्या मुलीचं लग्न झालं, शेजारणीच्या मुलाचं लग्न झालं, त्याची सून, तिचा जावाई, आमचं इथून पोट दुखायला सोड. किती क्षुल्लक गोष्टी आहेत ह्या. पुढे तर खूप मोठा टप्पा आहे. आम्हाला कोणाबद्दलही असूया वाटू नये असं नुसतं मनात आलं तरी पुरे, पण वाटतेच. आपण म्हणतो अहो माणूस आहे म्हटल्यावर विकार असायचे. तुकाराम महाराज म्हणतात हे विकार आम्हाला हळूहळू हळूहळू कमी करायचे. आणि दासोपंत म्हणतात की ही द्वैताची जाणीव आहे. जसा 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 तुम्ही एक एक विकार मागे टाकाल, हे खरं म्हणजे देहावर असलेल्या वस्त्रांची आवरण आहेत.
देवाला विवस्त्र जाऊन भेटायचंय. ही सगळी वस्त्रांची आवरणं एक एक करून गळून पडली पाहिजेत आणि उराउरी भेट घेण्यासाठी त्याच्याकडे आम्ही कुठल्याही आवरणाशिवाय गेलं पाहिजे. आणि जेव्हा हे आवरणाशिवाय होतं तेव्हा तो जीव शिव झालेला असतो. आणि म्हणून या सगळ्या विकारांचे पडदे, या विकारांचं एक एक वस्त्र आम्हाला काढून फेकून द्यायचंय आणि मग जीवाची आणि शिवाची भेट घडणार आहे. दासोपंत म्हणतात, आसन मुद्रा जोग जगावत चंचल मनस विकारी रे, अवधूतू सच मैं अपराधी रे. देवा खरंच मी अपराधी आहे, मला कळतं पण वळत नाही देवा. आणि ते शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, साई दिगंबरू आत्मारामो आप में आप समायो रे, अवधूतू सच सच मैं अपराधी रे. दासोपंतांची ही देवाची झालेली भेट आणि याची जीवाची आणि शिवाची भेट घडण्याकरता पंथोपपंथांचा अगदी एकेका शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्या पंथामध्ये त्याचं काय खासियत आहे, त्याची काय वैशिष्ट्य आहेत, याच्यावरून आमच्या लक्षात येतं. जोग जगावत, आसन मुद्रा किंवा ज्ञान ध्यान, या सगळ्या गोष्टींच्या भोवती त्या त्या कर्ममार्गाचं, ज्ञानमार्गाचं, योगमार्गाचं, भक्तिमार्गाचं मोठं वलय त्यांनी दिलेलं. आणि या वलयामध्ये कितीतरी गोष्टी येत आहेत. भक्तिमार्गावर गेलं तरी माणसाला अहंकार येतो, कर्ममार्गावर गेलं तरी अहंकार येतो. या सगळ्याच मार्गावरून जाताना मी किती हे सगळं करतो याचा अहंकार तर आहेच. आणि त्याचबरोबर हे सगळं करताना मन एकाग्र होऊ शकत नाही, तोही एक अडसर आहे, चंचल मन आहे. आणि म्हणून दासोपंत म्हणतात, एक मन ते एकदा ताब्यात घेतलं की मग जीवाला शिव होणं फार सोपं जातं. त्याला कोणी थांबवू शकत नाही आणि मग त्याची भेट घडते. आप में आप समायो रे, अवधूतू सच मैं अपराधी रे. हे डोळ्याला दिसतंय की असं होऊ शकतं, पण देवा हे घडत नाहीये. आम्ही ह्या सगळ्या आजूबाजूच्या जंजाळामध्ये, विकारांमध्ये, मोहामध्ये हे मन आमचं अडकून पडतंय. मन विकारी आहे. आणि ज्या दिवशी या मनाचे विकार संपून जातील, त्यांचा विनाश होईल, ते नष्ट होतील, त्या दिवशी आप में आप समायो रे, अवधूतू सच मैं अपराधी रे. अत्यंत आर्त भावनेला करुणा मनामध्ये आहे. देवालाही करुणा यावी इतकी आर्त कबुली, क्षमाभाव, अपराधी भाव दासोपंत या ठिकाणी व्यक्त करतात. आणि ही अपराधी भावाची जेव्हा मनामध्ये निर्मिती होते, तिथूनच शरणागतीची सुरुवात होते, समर्पणाची सुरुवात होते. आज इथेच थांबते. आपण उद्या पुन्हा नवीन एका पदासह भेटूया, याच ठिकाणी, याच फेसबुक पेजवरती. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.